नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला आज हे सगळं पाहून तर लक्षात आलेलंच असेल की आजची ही रेसिपी आपण किचनमध्ये न शूट करता अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही रेसिपी तयार करणार आहोत. अगदी लहान मुलंसुद्धा ही रेसिपी तयार करतील आणि आपण ही रेसिपी अगदी शेतात ज्या पद्धतीने अशी काहीही पूर्वतयारी न करता किंवा काहीही जास्त असा तामझाम न करता ही रेसिपी आपण अगदी सहजपणे तयार करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता बघा इथे हे दगडी पोहे 2 वाट्या घेतलेले आहेत आणि हे पोहे छान आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. हे अशा पद्धतीचे पोहे आपल्याला लागणार आहेत. जे आपण नेहमी पोहे करण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत. पोह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि पोहे छान स्वच्छ धुवून घ्यायचे. पोहे आपण ज्यावेळी पाणी टाकतो त्यावेळी लगेचच हे पोहे धुवून घ्यायचे. जास्त पोहे आपल्याला भिजू द्यायचे नाहीत. अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटेच लगेचच आपण पाणी टाकल्यानंतर पोह्यातलं पाणी काढून टाकायचं. बघा हे अशा पद्धतीने कोरडेच पोहे आपल्याला लागणार आहेत इथे. आता आपण 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो, 1 लिंबू आणि कोथिंबीर घेतलेली आहे. इथे कांद्याच्या पातीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. बघा आता हे कांदा आपण छान बारीक असा कापणार आहोत आणि हा कांदाही अगदी चॉपिंग बोर्ड किंवा असं काही न वापरता आपण अगदी शेतात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यापासून ही रेसिपी तयार करत आहोत. बघा हा कांदा छान असा कापून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला कापून घ्यायचा आहे. अगदी सहजपणे तयार होणारी आणि फार जास्तीत जास्त ही रेसिपी 5 किंवा 7 मिनिटात तयार होईल अशी ही रेसिपी आहे आणि खायला अप्रतिम अशी लागणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि निसर्गात तिचा एक वेगळाच आनंद असतो करण्याचा आणि खाण्याचा देखील. बघा आता पोहे भिजल्यानंतर आपण कापून घेतलेला कांदा आहे तो या पोह्यांमध्ये घालून घेणार आहोत. टोमॅटोसुद्धा यामध्ये घालायचा आहे. अतिही बारीक करू नका. थोडं जाडसरच मी टोमॅटो आणि कांदा ठेवलेला आहे. कांदा टोमॅटो दोन्हीही घातल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. कांद्याचं आणि पोह्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित ठेवलं तर चवीला अप्रतिम लागणारी ही रेसिपी आहे. बघा ही मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आधी आणि पोहे आपल्याला जेव्हा कांदा आणि टोमॅटो टाकतो त्यालाही पाणी सुटतं, त्यामुळे पोहे कोरडेच करायचे आपल्याला. इथं आता लाल तिखटाचा वापर करणार आहोत आपण. इथं अर्धा चमचा एवढं लाल तिखट मी वापरलेलं आहे आणि आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ देखील घालणार आहोत. इथे मीठ मी चवीप्रमाणे वापरलेलं आहे. मीठ तुम्ही अंदाजाप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे बारीक शेव आहेत ते बारीक शेवसुद्धा यामध्ये टाकायचे आहेत. त्यामुळे सुद्धा याला एक छान अशी चव लागते. तर आता हे मी पोहे टाकून घेतलेले आहेत यामध्ये आणि आपण यामध्ये 1 चमचाभर एवढं तेल वापरणार आहोत. तेलसुद्धा इथं कच्चंच वापरलेलं आहे कारण आपण आज कुठल्याही गॅसचा वापर इथे करणार नाही आहोत. त्यासाठी या कच्च्या तेलाचा सुद्धा याला वेगळाच छान असा फ्लेवर येतो. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण, म्हणजे सगळीकडे तिखट लागायला हवं आणि वरून अशी थोडी कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण आणि नंतरसुद्धा घालणार आहोत मग थोडी. आणि छान असं यावर लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला कारण लिंबाचा सुद्धा एक चटपटी तसा त्याला फ्लेवर येणार आहे. तर मी इथं अर्ध लिंबूसुद्धा यामध्ये पिळून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही नक्की करून बघा. ही आता याला तुम्ही दडपे पोहेसुद्धा म्हणू शकता, पण आम्ही तर याला पोह्यांची भेळ असंच म्हणतो. तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी. बघा अशा पद्धतीनं छान आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेली बेल आयकन क्लिक करा, त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. तर आता अशा पद्धतीने आपण आता ही प्लेटिंग करून घेऊया. बघा हे किती छान. आता हे आपण आज पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात हे पूर्ण तयार केलेली आहे. तर आज आपण त्याच पद्धतीने याची प्लेटिंगसुद्धा करणार आहोत. अशा पद्धतीने पूर्ण टाकून घेणार आहोत आपण. पुन्हा भेटूया आणखी अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.